नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांनी PhDचं एक सर्क्युलर टाकलेलं आहे इंटरव्ह्यूच्या संदर्भात. बऱ्याच दिवसापासून आपली इंटरव्ह्यू बाकी होती, त्या संदर्भात एक पत्र सर्क्युलर टाकलेलं आहे. ते सर्क्युलर काय आहे आपण ते पाहूयात. पहा, इथे इम्पॉर्टंट नोटिफिकेशनमध्ये गेल्यानंतर पहिलंच नोटिफिकेशन आपल्याला दिसतंय, ते आपण पाहूयात. बघा, हे पहा मित्रांनो, हे नोटिफिकेशन आहे, आपण ते वाचून घेऊयात. सर्क्युलर इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स फॉर पर्सनल इंटरव्ह्यू फॉर PhD ॲडमिशन 2021 फॉर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. खाली पहा रेफरन्स दिलेला आहे, हा सर्क्युलर नंबर. खालचं आपण वाचून घेऊयात. बघा, द कंटिन्युएशन विथ द नोटिफिकेशन. हे नोटिफिकेशन 10 जुलै 2021 हे नोटिफिकेशन आहे, ते आपण पुढे वाचून बघूयात. द युनिव्हर्सिटी थ्रू दिस नोटिफिकेशन हिअर बाय इश्यू फॉलोविंग डायरेक्शन फॉर द इन्फॉर्मेशन अँड कम्प्लियन्स बाय द ऑल एलिजिबल कॅन्डिडेट फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. आणि त्यांनी दिलेलं आहे क्वालिफाईड इन एंट्रन्स एक्झाम कॅन्डिडेट एक्झम्प्टेड फ्रॉम एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर PhD ॲडमिशन 2021. या पर्सनल इंटरव्ह्यूसाठी जे पेट एंट्रन्स क्वालिफाईड झालेले होते आणि जे एक्झम्प्टेड आहे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर खालचं पहा, ॲज पर प्रोव्हिजन ऑफ युनिव्हर्सिटी सर्क्युलर नंबर 14/2017, डेट आहे 9/1/2017. पर्सनल इंटरव्ह्यू शाल बी स्केड्यूल बिटवीन 16/12/2021, 16 डिसेंबर ते 10/1/2022, 16 डिसेंबर ते 10 जानेवारी 2022 for the PhD admission. However, the detailed schedule shall be declared shortly by all the respective university departments on their website. म्हणजे तुमचं जे पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे PhDचा, तो होणार आहे 16 डिसेंबर 2021 पासून ते 10 जानेवारी 2022 या दरम्यान. आणि याच्या ज्या डिटेल्स आहेत ते लवकरच वेबसाईटवरती टाकण्यात येईल असं सांगितलेलं आहे. खाली पहा, इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स अपेअरिंग फॉर द इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूला येत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे. नंबर 1 आहे, एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू डिस्कस देअर रिसर्च इंटरेस्ट एरिया बिफोर अ ड्युली कॉन्स्टिट्यूटेड सिलेक्शन कमिटी. म्हणजे यामध्ये काय केलं जाणार आहे, जो विषय घेतलेला आहे किंवा जो इंटरेस्टेड एरिया आहे विद्यार्थ्याचा, त्यावरती ही कमिटी त्यांना विचारणार आहे. त्यानंतर पुढचं आहे, द फॉलोविंग आस्पेक्ट शाल बी कन्सिडर ड्युरिंग द इंटरव्ह्यू नेमली. आणि खाली या रिसर्च एरियामध्ये किंवा इंटरेस्ट एरियामध्ये बघा, खालच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा दिल्या होत्या. बघा, नंबर 1, whether the candidate possesses the competence for the proposed research. म्हणजे तो सक्षम आहे का, तुम्ही जो विषय घेतलेला आहात त्यामध्ये हा कॅन्डिडेट सक्षम आहे का. त्यानंतर whether the research work can be suitably undertaken at the institute college. म्हणजे बघा, आपण विद्यार्थ्यांनी जो विषय निवडलेला असेल तो विषय किंवा जो विद्यार्थी विषय घेणार असेल तो विषय या म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजचं जे रिसर्च सेंटर आहे किंवा इन्स्टिट्यूशन आहे त्याला तो सूट व्हायला पाहिजे. कारण बरेचसे विद्यार्थी PhDचा विषय आहे म्हणून खूप असं वेगवेगळे टॉपिक घेतात, परंतु काही वेळेस काय होतं, ते इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजच्या सोबत ते सुटेबल होत नाही किंवा त्यांना जे ॲपरेटस असेल, ज्या टूल्स असेल ते तिथे अवेलेबल होत नाही. तर तसं न होता विद्यार्थ्यांनी निवडलेला विषय आणि इन्स्टिट्यूटचा असलेला रिसर्च एरिया हे दोन्ही मॅच व्हायला पाहिजे. त्यानंतर वेदर दी प्रपोज एरिया ऑफ रिसर्च कॅन कंट्रीब्यूट टू न्यू ॲडिशनल नॉलेज. म्हणजे तुमचा जो विषय तुम्ही घेतलेला आहे तो विषय काही न्यू इनोव्हेटिव्ह आहे का, किंवा जरी पहिला रिसर्च त्यावरती झालेला असेल तर त्यावर काही नवीन काही माहिती ॲडिशनल नॉलेज मिळणार आहे का या रिसर्चमधून तुमच्या. तुमचे हे सर्व रिसर्चचे आस्पेक्ट पाहिले जाणार आहे. आणि त्याचबरोबर खाली महत्त्वाची माहिती ते पहा, द कॅन्डिडेट शाल प्रोड्यूस ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इन ओरिजिनल ॲज मेन्शन in notification date
23/10/2021 along with one set of photocopy including online application for the PhD PET examination 2021. आता पहा यांनी काय सांगितलं होतं, एक नोटिफिकेशन त्यांनी काढलं होतं 23/10/2021 आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही विद्यार्थी इंटरव्ह्यूला येणार आहात त्यावेळेस तुम्ही ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट घेऊन यायचे आहे. त्याचबरोबर एक झेरॉक्स कॉपी म्हणजे फोटोकॉपीसुद्धा त्याची एक पाहिजे आहे आणि त्यामध्ये काय पाहिजे पहा, ऑनलाईन फॉर PhD पेट एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर्म, तुम्ही जो पेटचा फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन तो फॉर्मसुद्धा यांना पाहिजे आणि त्याचबरोबर फर्दर फॉलोविंग डॉक्युमेंट्स ॲज ॲप्लिकेबल शुड बी प्रोड्यूस. आता खालचे पहा कोणते, रिझल्ट ऑफ पेट एंट्रन्स एक्झामिनेशन 2021, 2021 पेट एंट्रन्सचा रिझल्ट. त्यानंतर फोटोकॉपी ऑफ UGC नेट इन्क्लुडिंग GRF, UGC CSIR नेट इन्क्लुडिंग GRF, स्लेट, गेट, व्हॅलिड स्कोर सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्याकडे UGCचं म्हणजे जे काही सेट नेट गेट काही सर्टिफिकेट असतील त्याची फोटोकॉपी. त्यानंतर फोटोकॉपी ऑफ MPhil डिग्री सर्टिफिकेट ऑफ SPPU. आणि त्यानंतर बघा खाली त्यांनी दिलेले आहे द कॅन्डिडेट शाल नोट दी फॉलोविंग. आता खालील तुम्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पहा, फॉलो करायच्यात. ए आहे दे शाल रिपोर्ट ॲट द सेंटर 1 hour बिफोर स्केड्यूल टाईम, म्हणजे तुम्हाला जो तुमचा टाईम दिलेला जाईल त्याच्या 1 तास अगोदर तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे सेंटरवर. त्यानंतर दे हॅव टू ॲपियर बिफोर पॅनल on scheduled day and time only. In any circumstance, the late comers will not be allowed and there will not be any out of turn change given to the late comers. तुम्ही उशीर जर झाला, तुम्हाला जायला कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये पोहोचले नाही तर तुम्हाला आउट ऑफ टर्न असं दिले जाईल. त्यानंतर C. Candidates can appear for interview only once at the chosen research center. Appearing for interview at multiple center shall lead to disqualification of the candidate. म्हणजे विद्यार्थ्यांनी जे एक रिसर्च सेंटर निवडलेलं आहे तिथेच त्याला एकदा इंटरव्ह्यू किंवा मुलाखत देता येईल आणि वेगवेगळ्या सेंटरवरती जर इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्याला डिस्क्वालिफाय म्हणून घोषित करण्यात येईल. त्यानंतर D. TA/DA विल नॉट बी पेड टू द कॅन्डिडेट्स फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूसाठी येताना विद्यार्थ्यांना TA किंवा DA दिला जाणार नाही. ऑल अदर डायरेक्शन ऑफ द अबाव रेफर नोटिफिकेशन रिमेन अनचेंज. मित्रांनो या पद्धतीने हे एक इंटरव्ह्यूचं सर्क्युलर यांनी टाकलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून हे बाकी होतं आणि विद्यार्थ्यांनी तुम्ही काय करायचं आहे की वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे आणि 16 डिसेंबरपासून तर 10 जानेवारीपर्यंत हे होणार आहे. त्या दरम्यान पूर्ण स्केड्यूल तेथे देणार आहे आणि ते तुम्ही पाहून घ्या आपलं रिसर्च सेंटर, आपला टायमिंग आणि त्या पद्धतीने तुम्ही ही इंटरव्ह्यू अटेंड करा. जीनियस थिंकिंग चॅनल आणि माझ्याकडून आपल्याला या इंटरव्ह्यूसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.